मनपा प्रचाराची धुरा आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवर आहे आणि दोघे संयुक्तरित्या ही प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत। ज्युनियर ठाकरे आता घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत। आदित्य ठाकरे अमित ठाकरेंचा संयुक्त रोड शो ही होणार आहे। सिनियर ठाकरेंच्या जाहीर सभा होतील तर ज्युनियर ठाकरे घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत। संयुक्त रोड शो सोबतच ज्युनियर ठाकरेंची संयुक्त मुलाखती सुद्धा होणार असल्याची माहिती कळते आहे। ठाकरेंची आता पुढची पिढी राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाली आहे। याआधी 2 वेळा आदित्य ठाकरे आमदार सुद्धा होते। आता अमित ठाकरे यांची त्यांना जोड मिळालेली आहे। त्यामुळे आता ज्युनियर ठाकरेंनी प्रचाराची ही स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे। घरोघरी जाऊन ज्युनियर ठाकरे भेटणार आहेत आणि मतदारांच्या भेटीगाठी घेणार आहेत, तर इकडे सिनियर ठाकरे सभांचा धुरळा उडवतील। या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेत। मनश्री, मुंबई महापालिका आणि एकंदरीतच महापालिका निवडणुका शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। आता स्ट्रॅटेजी ठरलेली आहे प्रचारासंदर्भातली, काय नेमकी ही रणनीती ठरली आहे ठाकरेंची? यातली सगळ्यात मोठी अपडेट अशी आहे की मुलाखती हा ठाकरेंच्या प्रचाराचा एक महत्त्वाचा गाभा असतो, भाग असतो आणि म्हणूनच हे 2 ज्युनियर ठाकरे म्हणजेच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची संयुक्त मुलाखत आपल्याला या प्रचार काळात बघायला मिळणार आहे। आता ही संयुक्त मुलाखत नेमकी कुठे होणार आणि ती कोण घेणार, म्हणजेच मुलाखतकार कोण असणार, याच्या सस्पेन्सचा पडदा मात्र अद्याप उठलेला नाहीये। मात्र शक्यता अशी वर्तवली जाते की सामनामधून ज्या पद्धतीने यापूर्वी संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतलेली होती किंवा इतर काही नेत्यांची सुद्धा मुलाखत घेतलेली होती, अगदी त्याच पद्धतीने सामनामधून संजय राऊत हेच कदाचित या ज्युनियर ठाकरेंची मुलाखत घेतील किंवा आणखी एखादा वेगळा मुलाखतकार हा या दोघांची मुलाखत घेईल। अर्थातच दोन्ही ठाकरे बंधूंची एकाच व्यासपीठावर येऊन एकत्र येऊन होणारी संयुक्त मुलाखत ही पहिलीच मुलाखत असणार आहे। ठाकरेंची जनरेशन नेक्स्ट नेमका काय विचार करते, त्यांच्या राजकारणाची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे, या 2 भावंडांमधला बॉन्ड नेमका कसा आहे, हे देखील कदाचित या मुलाखतीमधून पुढे येईल। त्याच्यामुळे ही मुलाखत हा सुद्धा येणाऱ्या BMC निवडणुकीकरता एक महत्त्वाचा प्रचाराचा गाभा असणार आहे। यासोबतच ज्युनियर ठाकरेंनी जी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे ती म्हणजे घरोघरी जाऊन तर प्रचार करायचाच आहे, मात्र संयुक्तरित्या रोड शो करायचा आहे। कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे, अशी भावना आहे की एकतर प्रचाराचा कालावधी अतिशय कमी आहे, त्याच्यामुळे दोन्ही ठाकरे म्हणजे थोरले ठाकरे आणि धाकटे ठाकरे या दोघांनीही जास्तीत जास्त एकत्र असणं आणि एकत्र दिसणं अतिशय महत्त्वाचं आहे। रोड शो संयुक्तरित्या या दोन्ही अमित आणि आदित्य ठाकरेंचे आयोजित केले जातील, मात्र सिनियर ठाकरेंची, थोरल्या ठाकरेंच्या ज्या संयुक्त सभा आहेत त्याचं ज्युनियर ठाकरे हे नियोजन करतायत। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की 4 महत्त्वाचे चेहरे ठाकरेंच्या घराण्यातले जेव्हा प्रचारासाठी उतरतील तेव्हा जास्तीत जास्त भाग त्यांना पिंजून काढता यावा याकरता ते स्वतंत्ररित्या देखील प्रचार करतील आणि तसाच प्रचार संयुक्तरित्या देखील करतील। संयुक्तरित्या जर जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचायचं असेल तर रोड शो आणि मुलाखती यांचा देखील आधार घेतला जाईल। त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये सामनामधून किंवा दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या सेलिब्रिटी असणाऱ्या मुलाखतकाराकडून या दोन्ही ज्युनियर ठाकरेंची मुलाखत आपल्याला बघायला मिळू शकते। ठीक, मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। एकंदरीतच आता ठाकरे कुटुंबियांची ही रणनीती ठरलेली आहे। अर्थातच याला कसा नेमका प्रतिसाद आता मिळतोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।